हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। खऱ्या अर्थाने ज्यांनी स्वराज्याकरता शिवरायांना घडवलं ते आई जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज ज्यांची पुण्यतिथी आहे त्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याही चरणी नतमस्तक होतो। खरं म्हणजे जळगावला आल्यानंतर आई मुक्ताई आणि बहिणाबाई यांचा देखील आपल्याला उल्लेख केलाच पाहिजे, त्यांनाही वंदन करतो। आणि खऱ्या अर्थानं आमच्या माता भगिनींना ज्यांनी शिक्षण दिलं आणि वंचित शिक्षणापासून ज्या होत्या त्यांना शिक्षणापर्यंत पोहोचवलं त्या सावित्रीबाई फुले यांनाही वंदना अर्पित करतो। आज मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलजी, ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे सुपुत्र गिरीश भाऊ महाजनजी, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, आपले दुसरे मंत्री अनिल पाटीलजी, स्मिताताई वाघ, चिमणराव पाटील, संजयजी सावकारे, सुरेश मामा भोळे, किशोरजी पाटील, लताताई सोनवणे, मंगेशजी चव्हाण, चंद्रकांत पाटील, त्याचप्रमाणे आयुष प्रसाद, अमोल जावळे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे बंधू कमी आहेत आज, चांगला आहे, नेहमी बंधूच जास्ती असतात, पण आज लाडक्या बहिणी या ठिकाणी आहे। सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार। खरं म्हणजे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडक्या बहिणींना भेटण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आमचा दौरा सुरू केला आणि सर्वात पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यापासून याची सुरुवात केली, कारण जळगाव जिल्हा हा खऱ्या अर्थानं आई मुक्ताई आणि बहिणाबाईचा जिल्हा आहे, ज्यांनी केवळ महिलांनाच नाही तर संपूर्ण समाजाला दिशा देण्याचं काम केलं। आणि म्हणूनच आज या ठिकाणी या लाडक्या बहीण योजनेची एक प्रकारे सुरुवात आपण करतो आहोत। भगिनींनो, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने निर्णय केला की आमच्या राज्यामध्ये ज्या आमच्या माता भगिनी आहे, जी आमची महिला शक्ती आहे, या महिला शक्तीचा विकास झाला पाहिजे। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात, देश विकसित करायचा असेल तर ज्या देशामध्ये महिला या सक्षम होतात तोच देश विकसित होऊ शकतो। महिलांना मागे ठेवून कुठलाही देश पुढे जाऊ शकत नाही। आणि म्हणून मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्येही माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महिलांच्या सक्षमीकरणाचं काम हे आपण त्या ठिकाणी सुरू केलं। आज आपण पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वात 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर आणण्याचं काम झालं। आज या ठिकाणी आमच्या बचत गटाच्या माध्यमातून मोदीजींनी लखपती दीदींचा कार्यक्रम आखला, तर आमच्या गिरीश भाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये 15 लाख आमच्या बचत गटाच्या महिला या लखपती दीदी झाल्या। त्यांच्या सन्मानाकरता मोदीजी 25 तारखेला याच जळगावामध्ये येणार आहेत आणि कोट्यावधी महिलांना त्या ठिकाणी लखपती दीदी बनवायचा आमचा प्रयत्न आहे। महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख बचत गटाच्या माध्यमातून 65 लाख कुटुंबांना आपण जोडलंय। 15,000 कोटी रुपयाचं कर्ज आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे। रिव्हॉल्विंग फंड 30,000 रुपयाचा आपण केला आहे। आणि खऱ्या अर्थानं
मुख्यमंत्री महोदय, आपण अतिशय योग्य निर्णय घेतला, कारण आमच्या माता भगिनी अशा आहेत, आमच्या बचत गटाच्या महिला अशा आहेत, एकही पैसा कर्जाचा त्या बुडवत नाही, एकूण एक पैसा त्या परत करतात. 15,000 कोटी रुपये दिले, एक एक पैसा परत करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. आणि म्हणूनच आता तुम्हाला सक्षम करण्याकरता बाजारपेठ आणि व्यापार पेठ देखील आपलं सरकार देत आहे. आता बचत गट हे केवळ कागदावर असणार नाहीत, तर बचत गट हे महिलांना सक्षम करण्याचं काम करतील आणि त्याची सुरुवात देखील आज या ठिकाणी झाली आहे. हे सांगताना मला अतिशय चांगलं वाटतंय. या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1,500 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला, तर या ठिकाणी काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं. कोणी म्हणालं तुम्ही महिलांना विकत घेता का, कुणी म्हणालं तुम्ही महिलांना लाच देता का. अरे नालायकांनो, तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही. अरे बहिणीच्या प्रेमाचं मोल नसतं. बहिणी ज्यावेळेस प्रेम करतात, भरभरून करतात. आमच्या बहिणी तर अशा आहे, एक वेळ स्वतः जेवणार नाही, पण भावाला त्या ठिकाणी जेवू घालतील. आपल्या भावाकरता काही पण करण्याची त्या ठिकाणी इच्छाशक्ती आमच्या बहिणींमध्ये असते. त्यामुळे हे 1,500 रुपयामध्ये बहिणींचं प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही. अरे 1,500 रुपये तर या ठिकाणी आमच्या बहिणींना दिलेली भाऊबीज आहे, ते प्रेम आहे. अरे आम्ही तुमच्या प्रेमातनं उतराई होऊ शकत नाही, पण जी काही राज्याची क्षमता आहे, त्या क्षमतेच्या माध्यमातनं आमच्या बहिणींच्या संसाराला थोडासा हातभार आमचाही लागला पाहिजे. म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. परवा एक नेते म्हणाले 1,500 रुपयामध्ये काय होतं. माझा त्यांना सवाल आहे, तुम्हाला संधी मिळाली होती, फुटकी कवडी पण तुम्ही आमच्या माता भगिनींना दिली नाही. आता आम्ही 1,500 रुपये देतो, तुमच्या पोटात का दुखताय. भगिनींनो, या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल, ज्यांना तुम्हाला मिळणारे 1,500 रुपये पचत नाही आहे. आणि दादा म्हणाले ते खरंय, आमचे काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात, कोणीतरी म्हणतं पैसे वापस घेऊ. अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते. त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो, अरे निवडणुका येतील जातील, कोणी वोट देईल देणार नाही, पण मला विश्वास आहे महामाऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल. आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीचं सरकार आहे, तोपर्यंत मायमाऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही. हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे. कोणी तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही, कोणी आढावा घेऊ शकणार नाही. आता नवीन नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होणार आहे. आता आम्ही आज आढावा घेत होतो, 17 तारखेला पैसे द्यायचे, 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत. पण त्यात असं लक्षात आलं 35,00,000 फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटचं आधार सीडिंग झालेलं नाही. आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं, हे आधार सीडिंग तुम्ही करून घ्या, कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे. 1 कोटी महिलांचं जुडलंय, 35,00,000 महिलांचं राहिलंय. आता पुढच्या 4-5 दिवसात त्या 35,00,000 महिलांचंही आम्ही जोडून घेऊ. पण एखाद्याचं जुडण्याकरता उशीर झाला, काळजी करू नका, त्यांनाही पैसे मिळणार आहेत. आणि 1,35,00,000 आम्ही थांबणार नाही आहोत. या 31 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म आले आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे देऊ, सप्टेंबर मध्ये तिन्ही महिन्यांचे पैसे देऊ, ऑक्टोबर पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला दर महिन्यात हे पैसे आम्ही देत राहू. त्यामुळे एखाद्याच्या खात्यात काही चूक झाली, फॉर्म मध्ये चूक झाली की लगेच तुमचे सावत्र भाऊ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला सांगतील, बघा बघा तुम्हाला दिलं नाही, तुमचे पैसे नेले, तुमचे पैसे मिळणार नाही. या सावत्र भावांपासून सावध राहा. तुमचे सख्खे भाऊ मंचावर बसलेले आहेत, ते तुम्हाला वंचित राहू देणार नाही.
आज आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात 3 सिलेंडर देण्याची योजना आपण केली. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एसटी मध्ये मोफत प्रवासाची योजना केली. एसटी मध्ये मोफत प्रवासाची योजना केल्याचा फायदा काय झाला माहितीये? आमच्या सगळ्या महिला एसटीत इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवास करायला लागल्या. आमची तोट्यात असलेली एसटी ही आता फायद्यात यायला लागली, कारण महिलांनी ठरवलं आणि एसटीला फायद्यामध्ये त्या ठिकाणी आणलं. आणि आता तर आमच्या माता भगिनी घरच्या नवऱ्याला सांगतात, तुम्ही जिल्ह्याला गेले तर डबल खर्च आहे, मी गेली तर अर्धाच खर्च आहे, तुम्ही घरी बसा, मी जाऊन काम करून येते. आणि त्या ठिकाणी जिल्ह्याला जाऊन काम करून येतात. पण आता एक लक्षात ठेवा, नवरे हुशार आहेत. तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाल्याबरोबर सांगतील, तू लग्नाला जा, एसटी मध्ये तुला अर्धा खर्च येतो आणि लग्नाचा अहेरही तू तुझ्या लाडक्या बहिणीच्या पैशातनं करून ये, असंही नवरे तुम्हाला सांगतील. त्यामुळे याच्यापासून सावध राहा. मला एक गोष्ट माहिती आहे, महिलांच्या हाती पैसे पडले तर त्या पैशाचा नीट उपयोग करतात, मुलांकरता करतात, संसाराकरता करतात, पुढची बचत कशी करता येईल करतात. माणसांच्या हाती पडले की ते कुठे जातील सांगता येत नाही, कुठल्या व्यसनात खर्च होतील हे सांगता येत नाही. आणि म्हणूनच महिलांनाच सक्षम करण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतला. आणि त्या माध्यमातून खरं म्हणजे एक गोष्ट सांगितली पाहिजे की रोज हे जे नवीन नवीन या ठिकाणी खोटं सांगतात, या खोटं सांगणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी बहिणाबाईंच्या शब्दातच सांगू इच्छितो, इमान आले इसरला त्याले नेक म्हणू नये, जन्मदात्याले भोवला त्याले लेख म्हणू नये, ज्याच्यामध्ये नाही भाव त्याले भक्ती म्हणू नये, आणि ज्याच्यामध्ये नाही चिओ त्याले शक्ती म्हणू नये. अशा प्रकारे यांच्याबद्दल आमच्या बहिणाबाईंनीच त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी तुम्हाला एवढंच सांगतो, आता काही लोक खोटं बोलून बोलून त्या ठिकाणी निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतात. पहिल्यांदा संविधानाचा नरेटिव्ह तयार केला, म्हणाले आरक्षण रद्द करणार आहेत. आता सगळ्यांना समजलं आरक्षण रद्द होऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. खऱ्या अर्थानं ज्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाची सीमा त्या ठिकाणी संपली होती, त्यावेळेस ती सीमा वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अटल बिहारी वाजपेयीजींनी त्या काळामध्ये केलं होतं. आणि त्यामुळे या ठिकाणी चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आरक्षण संपू शकत नाही माहिती असताना देखील खोटं बोल पण रेटून बोल असं करतात. निवडणुका आल्या की यांचे खोटे सगळं सुरू होतात. मग यांनी हिमाचल प्रदेशला घोषणा केली होती निवडणुकीच्या आधी, अशाच प्रकारची बहिणींना मदत करायची, केवळ 5 लाख बहिणींना मदत केली. कर्नाटकला घोषणा केली बहिणींना मदत करायची, एप्रिल पासून ते पैसे देखील त्यांनी दिले नाही. तेलंगणाला देखील त्यांनी घोषणा केली होती, 1 पैसा बहिणींना दिला नाही. पण बंधू भगिनींनो, हे तुमचं सरकार आहे, हे तुमचे भाऊ आहेत. ऍडव्हान्स मध्ये पैसे देऊन या योजनेची सुरुवात आम्ही करतोय. 17 तारखेपासून सगळ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे पैसे पोचणार आहेत. आणि म्हणून मी आज तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, आपल्या महिलांकरता ज्या सगळ्या योजना आहेत त्या आपले मुख्यमंत्री सांगतील. आमच्या मुलींकरता मुख्यमंत्री महोदयांनी मोफत शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या. आज आपल्या कुटुंबाकरता या वेगवेगळ्या योजनांचा तुम्ही फायदा घ्या. आणि मला विश्वास आहे येत्या काळामध्ये महिला सक्षम झाल्यानंतर देशामध्ये माझ्या महाराष्ट्राला कोणीच थांबवू शकणार नाही. कारण या महाराष्ट्रामध्ये एक आई जिजाऊ ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस ती आई जिजाऊ छत्रपती शिवराय तयार करते. आणि म्हणून या असंख्य आई जिजाऊंच्या लेकींना, या सावित्रीच्या लेकींना सक्षम करण्याचं काम आपण या निमित्ताने करतोय. मी केवळ आपला जास्त वेळ घेणार नाही, पण मुख्यमंत्री महोदय आले आहेत आणि अनेकांना भाषण करता आलं नाही. या ठिकाणी आमच्या गिरीश भाऊंना भाषण करता आलं नाही, अनेक आमदारांना करता आलं नाही. त्यामुळे त्यांनी काही काही मागण्या माझ्यापर्यंत आणलेल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो, आमच्या राजू मामांनी देखील विनंती केली आहे. आपण जळगावमध्ये आलोत. मुख्यमंत्री महोदय, या जळगावमध्ये
रस्त्यांच्या विकासाकरता 100 कोटी रुपये द्यावे अशा प्रकारची जळगावकरांची मागणी आहे। मला विश्वास आहे मागच्याही काळात आपण 100 कोटी रुपये दिले, आताही देऊ। इथल्या एमआयडीसीचं एक नोटिफिकेशन काढायचं आहे, ते नोटिफिकेशन देखील आपण काढू। आणि गुलाबरावजी, नार पार गिरणाच्या संदर्भात कोणाच्या मनामध्ये शंका असेल तर ती काढून टाकावी। परवाच मी राज्यपालांची परवानगी नार पार करता घेतली आणि राज्यपालांचं पत्र देखील ट्विट केलेलं आहे। आणि नार पारचं पाणी आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये येण्यापासून आता कोणी थांबवू शकत नाही, हे तुम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या साक्षीनं या ठिकाणी सांगतो। आणि या जळगाव जिल्ह्यातले सिंचनाचे सगळे प्रकल्प या ठिकाणी आपण मार्गी लावलेले आहेत। केंद्र सरकार मदत करते आहे। पाडळसे असेल, वेगवेगळे बंधारे असतील, बोदवड उपसा सिंचन असेल, सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी आपण निधी दिलेला आहे। त्यामुळे जळगाव जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्याकरता महायुतीचं सरकार हे या ठिकाणी कटिबद्ध आहे। एवढंच बोलतो। पुन्हा एकदा आमच्या लाडक्या बहिणींनी ही जी राखी आम्हाला बांधलेली आहे, ही केवळ राखी नाही आहे, हे तुमचं प्रेम आहे। आणि बहिणीच्या प्रेमाचं कवच आमच्या पाठीशी आहे। आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, हे या निमित्ताने सांगतो। आणि सर्व बहिणींना नमस्कार करून माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।